महापालिका परिवहन सभापती निवडीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी बुधवारी भाजपकडून गणेश जाधव आणि शिवसेनेकडून पुन्हा एकदा विद्यमान सभापती तुकाराम मस्के यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। गतवेळी झालेल्या परिवहन सभापती निवडणुकीत समसमान मतं पडून चिठ्ठीद्वारे पराभूत झालेले भाजपचे गणेश जाधव यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली, तर शिवसेनेनं त्याच वेळी चिठ्ठीवर निवडून आलेले विद्यमान सभापती तुकाराम मस्के यांना पुन्हा उमेदवारी दिली। विरोधी पक्षनेते महेश कोठे, भाजपचे शहर अध्यक्ष प्राध्यापक अशोक निंबर्गी, पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यात झालेल्या प्राथमिक चर्चेनुसार एकमेकांच्या सहमतीनं भाजपकडून गणेश जाधव यांनी सभापती पदासाठी 2 उमेदवारी अर्ज नगर सचिव यांच्याकडे सादर केले। एका अर्जावर सूचक म्हणून जय साळुंखे यांची तर अनुमोदक म्हणून बाळासाहेब आळसंदे यांची स्वाक्षरी आहे। गणेश जाधव यांच्या दुसऱ्या अर्जावर अशोक एनगंटी यांनी सूचक म्हणून तर अनुमोदक म्हणून नागनाथ शिवसिंगवाले यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत। शिवसेनेचे सभापतीपदाचे उमेदवार तुकाराम मस्के यांच्या अर्जावर सूचक म्हणून विजय पुकाळे यांनी तर अनुमोदक म्हणून परशुराम भिसे यांनी स्वाक्षऱ्या केल्या। बुधवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण 3 अर्ज नगर सचिव कार्यालयात सादर करण्यात आले। शुक्रवारी 8 मार्च रोजी सकाळी 11 ते दुपारी 12 या वेळेत उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे। याच वेळी उमेदवारांना आपले अर्ज मागे घेता येणार आहेत। दुपारी 12:30 वाजता पीठासन अधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर राजेंद्र भारुड यांच्या अध्यक्षतेखाली पालिकेतील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात घेण्यात येणाऱ्या बैठकीत सभापतींची निवड हात उंचावून मतदानाद्वारे करण्यात येणार आहे। परिवहन समितीत 12 पैकी 6 सदस्य भाजपचे, 3 सदस्य सेनेचे, 2 काँग्रेसचे तर MIM 1 असं पक्षीय बलाबल आहे। गतवेळी भाजपला शह देण्यासाठी शिवसेनेच्या सभापतीपदाच्या उमेदवाराला काँग्रेस आणि MIMनं बळ दिलं होतं। यावेळी काँग्रेस आणि MIM हे दोन्ही पक्ष सभापती निवडीत तटस्थ भूमिका घेणार असल्याचं दिसून येतं। सभापतीपद चर्चेतून भाजपच्या वाट्याला आल्यास शिवसेनेचा उमेदवार आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार असल्याचं स्पष्टीकरण सभागृह नेते संजय कोळी, शिवसेनेचे गटनेते राजकुमार हंसाटे, परिवहन सभापती तुकाराम मस्के यांनी दिलं। गणेश जाधव यांचं भारतीय जनता पार्टीच्या वतीने आता आम्ही आज 2 फॉर्म भरलेले आहे आणि भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना ही युती व्हावी म्हणून आम्ही गेल्या 2 दिवसापासून या ठिकाणी बैठक चालू आहे आणि वरिष्ठ पातळीवरून असं सांगण्यात आलेलं की आम्ही आज संध्याकाळपर्यंत निर्णय देऊ। तर दोन्ही गटांनी म्हणजे शिवसेनेने फॉर्म भरावा आणि भारतीय जनता पार्टीचा उमेदवार फॉर्म भरावा आणि युतीमध्ये जे काही निर्णय होईल त्याप्रमाणे त्याच्यामधून शिवसेनेला गेलं किंवा भाजपला गेलं त्यांनी आपापले उमेदवार काढून घ्यायचं किंवा ठेवायचं हे वरिष्ठ पातळीवरून आज संध्याकाळपर्यंत नाही तर उद्यापर्यंत येईल। त्याच्यामुळे आम्ही दोन्ही सेनेचं बी फॉर्म भरलं आहे आणि भारतीय जनता पार्टीचं बी फॉर्म। संपूर्ण राज्यामध्ये भाजप आणि शिवसेना एकत्र काम करण्याचा निर्णय माननीय उद्धव साहेब आणि माननीय मुख्यमंत्री या दोघांनी घेतलेला असल्यामुळं आम्ही सोलापुरातील भाजप आणि शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांनी एकत्र आलो आणि सोलापूरचा जो विकास खुंटला असा जो आरोप होत होता तो खोडून काढण्याचा प्रयत्न आम्ही आजपासून चालू केलेला आहे। या ठिकाणी माननीय श्री कोळी साहेब, सभागृह नेते निंबर्गी सर आणि मी शिवसेनेच्या वतीनं असं आम्ही तिघांनी प्राथमिक चर्चा केलं होतं आणि त्याच्यामध्ये सकारात्मक चर्चा झालेली असल्यामुळं पालकमंत्र्यांनी हिरवा कंदील दिलेला आहे। फक्त सहकार मंत्री बाहेरगावी असल्यामुळे काही प्रश्न थांबलेले होतं। आम्ही दोघांनी फॉर्म एकमेकाच्या संमतीनं फॉर्म भरलेले आहेत आणि आज आमचं चर्चा झाल्यानंतर आम्ही ज्या पक्षाला ही जागा सुटेल त्या पक्षाच्या लोकांनी फक्त फॉर्म ठेवायचं आणि बिनविरोधी निवडणूक करायचं असा एक आम्ही या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे। पक्षाचा आदेश आहे त्या पद्धतीने मी काम करतो। पक्षाने सांगितलं उद्या भाजपला सुट्टी आहे तर मी काढून घेईन, एवढं पक्षसृष्टीचा निर्णय अंतिम असेल। आणि जे बी लोकांनी सहकार्य तुम्ही काल सांगितलंच की आपण उद्या पत्रकार परिषद घेऊन सांगणार। आजपर्यंत ज्या बी लोकांनी जरी मी काँग्रेसकडनं आलो असेल तरी बी भाजपने मला त्यावर सहकार्य केलेलंच आहे, पैसे दिलेलेच आहेत। जे आतापर्यंत झालं नाही ती कामं झालेली आहेत, काँग्रेसने बी त्यावर सहकार्य केलं होतं, मला मतदान करतात अशाच पद्धतीनं यापुढेही काम करतात। या निवडणूक प्रक्रियेविषयी अधिक माहिती नगर सचिव प्रवीण दंतकाळे यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना दिली। सोलापूर महानगरपालिकेच्या परिवहन समिती सभापती पदासाठी आज अर्ज भरण्याचं
आज दिनांक 6/3/2019 रोजी नॉमिनेशन फॉर्म भरण्याची 11 ते 2 ही मुदत होती. या वेळेमध्ये एकूण 3 अर्ज आलेले आहेत. त्यापैकी गणेश जाधव यांनी 2 अर्ज भरलेले आहेत आणि तुकाराम मस्के यांनी 1 अर्ज भरलेला आहे. ही निवड प्रक्रिया ही दिनांक 8/3/2019 रोजी माननीय डॉक्टर राजेंद्र भारूड यांच्या अध्यक्षतेखाली क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले समिती सभागृहामध्ये दुपारी 12:30 वाजता होणार आहे.